भारत देशाचा नागरिक असताना देखील शासनाचे अधिकृत कागदपत्रे बनावटरित्या तयार करून शासनाची विनय ध्रुव आचार्य वय वर्ष 54 सध्या राहणार नेपाळ, विभा विनय आचार्य वय वर्ष 50 राहणार नेपाळ या नेपाळी दाम्पत्यासहित अज्ञात इसम नाव पत्ता अद्याप माहीत नसून यांनी भारत सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात हर्षल सूर्यकांत पाटील वय वर्ष 35 राहणार अलिबाग यांनी दिले। नेपाळी दाम्पत्य यांची मुलगी सलोनी हिने वडील विनय ध्रुव आचार्य व आई विभा विनय आचार्य यांचे नेपाळी रहिवासी असलेले कागदपत्रे ठेवले होते, त्यामुळे आई वडील यांचे बिंग उघड झाले। याबाबत सविस्तर घटना अशी की रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नागाव ग्रामपंचायत हद्दीतील हाटाळे येथे नेपाळी दाम्पत्य विनय ध्रुव आचार्य व विभा आचार्य हे त्यांच्या कुटुंबासह भारत सरकारचे अधिकृत कागदपत्र हे अनधिकृतरित्या तयार करून सन 2007 पासून राहत होते। नेपाळी दाम्पत्य विनय आचार्य व विभा आचार्य यांची मुलगी सलोनी दबे हिचे विवाहापूर्वी सलोनी आचार्य हिने भारतीय नागरिकत्व मिळवण्याकरिता भारतीय नागरिकत्वासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई येथे अर्ज केला होता। सलोनी विनय आचार्य हिने भारतीय नागरिकत्वासाठी जिल्हाधिकारी मुंबई येथे केलेला अर्ज हा चौकशीसाठी FRRO कार्यालय मुंबई यांच्याकडे प्राप्त झाला होता। सदर अर्ज चौकशी दरम्यान सलोनी आचार्य हिचे आई वडील नेपाळी नागरिक आहेत हे तिच्याकडे असलेल्या नेपाळ सरकारच्या दस्तऐवजावरून निदर्शनास आले। FRRO कमिशनर ऑफ पोलीस स्पेशल बंद CID मुंबई यांनी याबाबत अधिक कारवाई व चौकशी करण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार केले। त्यानंतर पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड यांनी सदरचे प्रकरण कायदेशीर कारवाई करिता अलिबाग पोलीस ठाणे येथे पाठवले। नेपाळी दाम्पत्य विनय आचार्य व विभा आचार्य हे सध्या रायगड जिल्ह्यातील नागाव अलिबाग येथे वास्तव्यास असून त्यांनी फसवणूक करून भारतीय कागदपत्र त्यात मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड काढल्याने निदर्शनास आले। सदर प्रकरणाची चौकशी करून पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार हर्षल सूर्यकांत पाटील यांनी दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी BNS कलम 318(2), 336, 340, 3(5) अन्वये फिर्याद दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुंडेरे करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।